हे थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। विश्ववंदनीय संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा प्राप्त प्रसंगी, प्राप्त समयी, प्राप्त स्थळी भक्तीचं महत्व प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। आजची चिंतन सेवा म्हणजे हा भगवान नरसिंह परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्त चालत आलेला हा सोहळा आणि त्या निमित्तानं होणारा हा नामचिंतन सोहळा, त्यातली दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्याकडे आलेली आहे। आपल्या वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे, तरी या छोट्याशा गावामध्ये, गाव छोटं आहे पण विस्तार मोठा आहे, या परिसरातून आलेले सगळे भाविक भक्त, माता भगिनी, टाळकरी वृंद, मृदंगाचार्य सगळेच आज सेवेसाठी उपलब्ध आहेत आणि या सर्व गुणीजन मंडळींना वंदन करून सेवेला प्रारंभ। विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भक्तीचं स्वरूप, भक्तीचं वर्णन करताहेत। ही भक्ती कशी आहे आणि कोणत्या भक्तीचं वर्णन करतात? भगवान परमात्म्याच्या नामचिंतनासाठी केलेलं नामचिंतन याला भक्ती म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने भक्त आणि नाम, भक्ती आणि भक्त, भक्ती नुसती म्हणून जमत नाही महाराज। भक्तीला भक्ताचं साह्य लागतं, नुसती भक्ती भक्ती होऊ शकत नाही, भक्ताच्या अधीन भक्ती आहे। विठाल भक्तीचं स्वरूप सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती। भक्ती कशी आहे? थोर आहे। कलियुगामध्ये मानवी जीवनाचा कल्याणाचा मार्ग, उद्धाराचा मार्ग जर कुठे असेल, कलियुगामध्ये पुष्कळ साधनं आहेत महाराज, पण ती साधनं आपला उद्धार करण्यासाठी पुरेशी नाही। नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी नपवती याचिया दारवंटा। ही बाकीची जी साधन आहेत ती कलियुगामध्ये क्षीण झाली, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा। झाल्या शिन कधी न घडे साधन,
उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा कधी नघडे साधन उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा सर्व वाटा क्षीण झालेल्या आहेत, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन उचित. उचित साधन बर का, कलीमध्ये उचित साधन घडत नाही आपल्याकडून. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. सगळ्यांना ते साध्य होत नाही. आणि महाराज अलीकडे घाई अशी आपल्याला आपलं कल्याण काही न करता व्हावं अशी लोकांची धारणा झालेली आहे. काही न करता सुख प्राप्त झालं पाहिजे ही आपली धारणा आहे. आणि ते सुख काही बिमळीच्या बाजारात मिळत नाही. भाऊजी मिळतंय नाही ना, त्याच्यासाठी कष्टच घ्यावं. मग कष्ट घेण्याची प्रवृत्ती कलियुगामध्ये मानवाची दिसेनाची झाल्याच्या नंतर संत महात्म्यांनी या जगावर पुन्हा एक उपकार केला. कोणता? सोपेवर मामा सांगितले, सोपेवर मामा सांगितले, सोपेवर मामा सांगितले, सोपेवर मामा सांगितले सगळ्यातलं सोपं साधन सांगितलं महाराज, पण त्याचा आपण गैरफायदा घेतला. सोप्या साधनाचा आपण काय करू लागलो? गैरफायदा घेऊ लागलो. नाम घेत असताना कसं घेतलं पाहिजे या अभंगाचं स्वरूपच त्या पद्धतीचं आहे. भक्ती आम्ही कशी करतो, भक्ती का करावी, भक्ती कशी करावी आणि भक्ती कुणाची करावी? विठ्ठल 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 विठ्ठल. मानवी जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी भक्ती केली पाहिजे. भक्तिपंत बहुसोपा. फायदा पुण्य नागवे या पापा, त्याच्यापेक्षा मोठा फायदा येणे जाणे खेपा, येण्याची एक एक खंडती. म्हणून या भक्तिपंथाला कलियुगामध्ये फार श्रेष्ठत्व आहे महाराज. या भक्तीचा आनंद लुटण्यासाठी मानवच नाही पण स्वर्गादी देव इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे हो 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 जीवन मुक्त, नारायण नामे हो
नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन कीर्तने आनंद नारायण नामे हो जीवन कीर्तने आनंद गाऊ कीर्तने आनंद नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने आनंद गाऊ गीते कीर्तने आनंद गाऊ गीते नारायण नामे हो जीवन मुक्त स्वर्गाची देवाला इच्छा आहे की कलियुगामध्ये मृत्यू लोकांमध्ये जावं आणि काय करावं भगवंताच्या भगवंताच्या नामचिंतनाने मुक्त व्हावं. मुक्त होणं म्हणजे काय याचे अनेक प्रकार आहे. मुक्त होणं म्हणजे बंधनच मुक्त बंधनची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे असा असणारा आनंद या कलियुगामध्ये नामचिंतनामध्ये मिळतो. कीर्तनाचे नि नटनाचे नाचिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामची नाही पापाचे ऐसे केले कैसे केले यमदमा अवकळा आणिली तीर्थे तया ठायावनी उठविली मृत्यू लोकीची कुंठ विठ्ठल 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 यमलोकीची कुंडली राहती महाराज. यम म्हणे काय यमावे दम म्हणे काय दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओकदाही नाही. कशाने नामचिंतनाने या वैष्णव मंडळींनी या भक्त मंडळी नामाच्या चिंतनाने काय केलं हे विश्वच ढवळून काढलं. हरी भजनी हे ढवळिले जग हरी भजनी हे ढवळिले हरी भजनी हे ढवळिले जग हरी भजनी हे ढवळिले जग कविला लाग कळीकाळात कविला लाग कळीकाळात कविला लाग कळीकाळात हरी भजनी हे ढवळिले जग सुखविला लाग कळीकाळात सुखविला लाग कळीकाळात सुखविला लाग कळीकाळात हरी भजनी हे ढवळिले जग सुखविला लाग कळीकाळात सुखविला हरिभजनाने काय केलं आपल्या पाठीमागे लागलेला काळाचा ससेमिरा आम्ही नामचिंतनाने काय केला चुकवला. कसा चुकवला जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. काळाला सुद्धा नामचिंतन करणाऱ्या साधका पुढे
नमावं लागतं बरं का. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबत हो. बरं आहे, भक्तीचा आनंद एवढा मोठा आहे, पण आम्हाला एवढंच माहिती आहे, तुका म्हणे सोपे. आम्हाला फक्त पहिल्या कडव्यातलंच पाठांतर आहे, पण उत्तरार्धामध्ये काय सांगितले, शहाणा तो धनी घेतो येते. नामचिंतन सगळेच करतात, पण नामचिंतनाचं वर्म किती जणाला कळालं हे महत्वाचं आहे. विठाला आमचं नामचिंतन करणं आणि संत महात्म्यांनी नामचिंतन केलेलं याच्यामधला फरक काय. आम्ही चित्तामध्ये संसाराला धरलं आणि मुखाने आमचं काय चालू आहे, नामचिंतन चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, दिंड्या चालू आहे, सप्ते चालू आहे, जागर चालू आहेत, सगळं चालू आहे मला. पण परिणाम त्याचा आपल्यावर परिणाम काय, काहीच नाही. आपल्यावर तसा परिणाम काहीच नाही. सेवेचा नेमका आमच्या महाराज लोकांवरच झाला नाही, टाळकरीवर कधी व्हावा आणि पुन्हा ऐकणाऱ्यावर कधी व्हावा. विठ्ठल आम्हीच अजून कशात अडकलोय, माझं कीर्तन कसं झालं, त्याचं कीर्तन कसं झालं, माझ्या कीर्तनाला किती माणसं, त्याच्या कीर्तनाला किती माणसं. आमचं कीर्तन ह्याच्यावरही चालली ती. सेवा करण्यासाठी आमचं चिंतन नाहीच आहे. म्हणून शहाणा तो धनी घेतोय. या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, जी भक्ती केलेली आहे ती थोर आहे, हे ती थोर भक्ती, ती भक्ती देवाला आवडते. भक्ती आम्हाला आवडावी का भक्ती देवाला आवडावी. आम्ही केलेली भक्ती आमच्या आवडीची असावी का देवाच्या आवडीची असावी. हे कीर्तनात म्हणण्यापुरतं का मनातून आमची भक्ती आमच्या आवडीसाठी आहे का देवाच्या आवडीसाठी आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही जी भक्ती केली त्या भक्तीचं स्वरूप रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी नगमे घडी. त्याच्या नामचिंतनाशिवाय आमचा एक क्षण जात नाही आणि एक क्षण सुद्धा आमच्या मुखाला नामचिंतन येत नाही. आमचं लक्ष कीर्तनात बसल्यावर संसारात का कीर्तनात, कीर्तनात बसल्यावर घरीच नाही मी सांगतो, पण आपलं कीर्तनात बसल्यावर तरी चित्त, आपलं जे चित्त आहे ते चित्त नेमकं कीर्तनात का बाकीच्या विषयात. तुम्ही काही सांगणार नाही मला माहिती आहे, तुम्ही नुसतं माझ्याकडे बघणार आणि माझ्या मुखातून वधवून घेणार नाही का. आपलं चित्त वेळोवेळी आपल्या चित्तासाठी संत महात्म्याने देवाकडे प्रार्थना केली, देवा आमचं चित्त कुठं असावं, माझे चित्त तुझे पायी राहे, ऐशे करी काही धरोनिया भाई भवा, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा. मग ह्या मागणीमध्ये तुम्हाला उचित अनुचित काय जे वाटतं ते बघून मग तुम्ही ते ठरवा. कारण का आमच्या अंतकरणामध्ये तुमच्या नामचिंतनापेक्षा अधिक संसार भरला. आता एका विषयाला बाहेर काढल्याशिवाय दुसरा विषय आतमध्ये जाऊ शकत नाही. समजा कुटी आहे आपली, या पत्र्याच्या कोठ्या विकायला येतात, कुटी आहे. एका जणांना असं ठरवलं गहू बी टाकावे आणि त्याच पुन्हा ज्वारी टाकावी. कोट्या किती
एकच कप्पा नाही, पण दोन्ही एक. आता दोन्ही टाकणे योग्य आहे का नाही, एक काढावं लागेल आणि एक टाकावं लागेल तर ते सुरक्षित आहे. तसं आमच्या चित्तामध्ये संसार जास्त का परमार्थ जास्त? विठ्ठल 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 म्हणून आमचं कसं झाले संसारामध्ये, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नेणे. ते नुसतं उकंड असं ती उकरीत राहत. प्राप्त काय होतं, मिळते काय हे मात्र त्याला कळत नाही. ते पुरं नुसतं उकरीत राहतं महाराज. लाभ काय, काहीच नाही. कोंबड्याचं नका लक्षात घेऊ, आपलं घ्या. आपण संसारामध्ये उकरायचंच काम चालू आहे आपलं. लाभ काही नाही. येताना काही आम्ही आणलं नाही, आहे तोपर्यंत काही कमवलं नाही, आणि जाताना काही न्यायचं नाही. आला तसा गेला, लाभ काहीच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराज सुंदर वर्णन करतात. कबीर महाराज अंगणामध्ये बसलेले होते आणि काही चिमण्या आपलं खाद्य शोधत शोधत तिथं आल्या. अंगणामध्ये काही डाळीचे दाणे पडलेले होते आणि काही तांदळाची होती. चिमणीला वाटलं बरं झालं खिचडी करता म्हणून तिने आणि पुन्हा डाळ घ्यायला लागली. डाळ होती हरभऱ्याची मध्ये तांदूळ दाबून धरल्यामुळं ती घेण्यासाठी चोंच मोठी केली. पुन्हा ती डाळ थोडी मागं करायला लागली. त्या डाळीमुळं चोंच काही, मग तिनं ती एकदा प्रयत्न करायचा, एकदा तांदूळ टाकायचा, पुन्हा डाळ घ्यायचा प्रयत्न, साध्य होईना. कबीर महाराजांना दोहा आठवला, ले चली चिडिया चिडिया एक डाल. विठ्ठल विठ्ठल दोन होतच नाही महाराज, एक तर संसार किंवा परमार्थ. म्हणून संसाराची व्याख्या जर आपण करायला लागलो तर संसारापासून जीवाला सुख मिळतं की दुःख मिळतं. अनेक महाराज लोक मेले काय करून, संसाराचे दुःख सांगून. महाराज पहाटेपासून आम्ही उळतो, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध दो बसुनी, पाठी लागले ओढाळ, कवन आम्ही शरण जाऊ, दृष्टी देईन निर्मळ. दिवस उगवला, काकडा संपला, आणि तिथून एकदा उठला की मग दुःख मुळाकडे का सुखाकडे, कुणीकडे आपली धाव, कुणीकडे. मग निष्ठ म्हणायचं मोठे मोठ्यानं, मोठ्यानं नाही, अरे भाऊ इवळू इवळू म्हणायचं. जणू काय आता त्याला त्यागच झाला, आता पुन्हा संसाराकडे बघणं शक्यच नाही असं गोड म्हणायचं महाराज. पण ते आत नाही, ते इथूनच बाहेर. जोपर्यंत ते आत शिरत नाही, चित्तापर्यंत जात नाही, चित्ताची बैठक होत नाही, तोपर्यंत परमार्थाची सुरुवात नाही. विठ्ठल संसाराकडे बघणं शक्यच नाही
असं गोड म्हणायचं महाराज. पण ते आत नाही, ते इथूनच बाहेर. जोपर्यंत ते आत शिरत नाही, चित्तापर्यंत जात नाही, चित्ताची बैठक होत नाही, तोपर्यंत परमार्थाची सुरुवात नाही. विठ्ठल करा की जेणे भक्तीच्या द्वारे जगाचा मालक आपला ऋणी झाला पाहिजे. ऋणिया मनवी निरंतर माणी भक्ताचे उपकार. कशाचे उपकार मानतो? भक्त काय करतो? देवावर उपकार कुठला करतो? काही नाही महाराज. देवाच्या चाडे आळवावे देवा. देवाच्या प्राप्तीसाठी आपण काय केलं पाहिजे? त्याचं चिंतन केलं पाहिजे. पण चिंतन करताना महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्या उत्तरार्धात ओस देह भावा पाडून या. आमच्या देहावर आम्ही काय केलं पाहिजे? याचा कुठला अभिमान नाही धरला पाहिजे. या देहाचा अभिमान आम्हाला देहाचा अभिमान का नामाचा अभिमान? आम्ही अगोदर देह पाहतो का नाम पाहतो? महाराज तुकोबराय म्हणतात आम्ही याचा सगळ्याचा त्याग केला. आम्ही त्याग करत असताना कसा त्याग केला? जाळो नाही संसार बैसलो अंगणी. या सगळ्यांचा आम्ही काय केला? त्याग केला. त्याग त्याग करणं म्हणजे नेमकं काय? घरदार जाळून टाकणं, पुन्हा राख लावून पुन्हा परमार्थ करीत फिरणं असं आहे का? नाही. असं जर असतं तर संत महात्मे असे म्हणले नसते सुखे करावा अवघाची संसार सुखाचा. मग नेमकं कसं आहे? तर संत महात्म्यांचं असं म्हणणं आहे की जे आपण आपल्या प्रारब्ध दशेला आलेलं आहे ते करा, पण त्याला माझं म्हणू नका, हे महत्वाचं आहे. विठ्ठल माझं म्हटलं की दुःख घेऊनच आलं ते. मला चालता चालता एक दृष्टांत. माझं घड्याळ हरवलं आणि त्याच दिवशी त्या रात्रीच घड्याळाच्या दुकानातले 50 घड्याळ बी चोरले. आता 50 घड्याळाचं दुःख का एका घड्याळाचं दुःख? मी पुन्हा एकदा अजून सांगतो. घड्याळ हरवलं. त्याच रात्री दुकानदाराच्या दुकानातून 50 घड्याळ चोरीला गेली. आता दुःख 50 घड्याळाचं आहे का आपल्या घड्याळाचं आहे? आपल्या घड्याळाचं आहे. आपल्या घड्याळाचं का? ते माझं म्हणल्यामुळं आपल्या घड्याळाचं काय दुःख आहे. माझं म्हटलं की संसारामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही भेटतच नाही. विठ्ठल मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे भाव बळे फळती बीजे रखुमा देवराचे. ज्ञानोबराय म्हणतात मी आणि माझं परमार्थात चलत नाही. महाराज आम्ही सगळ्यात जास्त गुंतलो कुठं असेल तर मी मध्ये गुंतलो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे सगळं आम्ही केलं पण त्याला माझं म्हटलं आहे. आम्ही काय मग अवलंब केला आमच्या जीवनामध्ये? वास्तविकता जगद्गुरु तुकोबराय इतका सुंदर प्रपंच कुणीच केला नाही. तुकोबरायांचं सगळं वाचा. आपण तुकोबरायांचं चरित्र वाचा. तुकोबराय किती श्रीमंत होते. तुकोबरायांच्या घरात काय काय होतं. महाजन की सावकार की सगळं त्यांच्याकडे अनुकूल होतं. पण तरी सुद्धा तुकोबरायांना ज्या वेळेला परमार्थाच्या मार्गाला लागल्याच्या नंतर समजलं हे नश्वर आहे,
याच्या नादी लागून आपलं कल्याण नाही, म्हणून सगळ्यांचा त्याग केला. भोगाचा त्याग होणं महत्वाचं आहे, भोगाचा भोग घेणं हे महत्वाचं नाही. आम्ही भोगाचा काय करतो, भोग घेतो. संत महात्मे भोगाचा त्याग करतात, म्हणून ते भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या आधाराने मोक्षापर्यंत पोचतात. विठाला 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 विठाला. भक्ती करत असताना भक्ती म्हणजे नेमकं काय, भक्ती कशाला म्हणावं, भक्ती कुणाची करावी. मी सुरुवातीला मुद्दा मांडायला लागलो. आपल्याला वेळेमध्ये आपल्याला जितकं चिंतन मांडता येईल तेवढं मांडण्याचा भक्ती आपल्या दुःखाचं निरसन करणाराची करा. आपले दुःख कोण निरसन करू शकतो, त्या जगाचा मालक, तोच फक्त आपल्या दुःखाचं निरसन करू शकतो. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती करा. आता भक्ती कशी करावी, भक्ती का करावी, आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा म्हणून भक्ती करावी. कुणाची करावी, जो विश्वाचा मालक आहे त्याची करावी. आणि कशी करावी, तर ओस देह भावा पाडून या. विठ्ठल असं केलेलं नामचिंतन. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही नाम धारण केलं, नुसतं चिंतन केलं नाही. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षणचे, देह हा उसना आणिला पाचाचा, शेकी ज्याची त्याशी देणे लागे. म्हणून देहावर न प्रेम करता देहाकडून आपल्याला मुक्त होणं, मोक्ष प्राप्त करून घेणं, भगवंताच्या सानिध्यात जाण्याची जी आपल्याला एक अशी अवस्था प्राप्त झाली की देह मिळाल्यामुळे, मला सांगा देह किती आहेत, पण भगवंताच्या नामचिंतनाचं स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी कोणता देह कामाचा आहे, फक्त मनुष्य देह एवढाच कामाचा आहे. नाही तर बाकीचे जेवढे देह मिळालेले आहेत त्याला कळतं का, किती देह आहेत, किती जन्माला आलेले जीव आहेत. 83,99,999 एवढ्याला देवाबद्दल ज्ञान नाही. जरी कळत असेल तरी त्यांना त्याच्यापासून आपला उद्धार करून घेण्याचं तर मुळीच ज्ञान नाही. हे ज्ञान कुणाला आहे, हे फक्त मानवी जीवनाला. हे ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी. का संतांना भजायचं, संतांना ते कळालं म्हणून भजायचं. विठ्ठल विठ्ठल संत जीवन जर आपण पाहू गेलो तर जगाच्या कल्याणा खेळीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा स्वतः समुद्राकडे जात असते, पण जात असताना सगळ्यांची तहान भरण पोषण करत करत मोबदला न घेता घेते, मोबदला न घेता सगळ्यांना सुखी करत ती समुद्रापर्यंत पोहोचत असते. तसं त्या न्यायाने संत महात्मे तुम्हा आम्हाला दुःखी जीवांना बरोबर घेऊन
सगळ्यांना मोक्षाच्या मार्गापर्यंत नेतात. यारे यारे याती भलते नारायण, करावा विचार नलगे चिंता कोणाची. मग येऊन काय करा, येऊन फक्त एवढंच करा, सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी. नामचिंतनाने चित्ताला समाधान मिळत असतं आणि जोपर्यंत चित्ताला समाधान नाही मिळत तोपर्यंत दुःखाचा त्याला सारखा कडेने सगळ्यात झालर लावलेली असते. मला नामचिंतनाने काय होतं, नामचिंतनाने चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झाले की विश्वाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. हे विश्वची माझे घर. कशाने? चित्त शुद्धी झाली. ऐशी दयाची मती स्थिर किंबहुना चराचर. आपण झाला तो एवढ्या अवस्थेला पोचतो की हे सगळं मीच आहे, हा सगळा भगवान परमात्माच नटलेला आहे, ही भावना नामचिंतनाने चित्ताची होत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्हाला जी भक्ती आहे, आम्हाला जी भक्ती करावी वाटते आणि जगाला ही सांगावी वाटते, ती भक्ती सगळ्या साधनापेक्षा कशी आहे, श्रेष्ठ आहे. हेची थोर भक्ती. आणि ती भक्ती देवाला आवडते. किती आवडते? वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. का वैकुंठामध्ये कमी आहे का काही? मला वैकुंठासारखं सुखच नाही दुसरं. मग संताच्या घरात नेमकं काय? संताच्या घरात काहीच नाही. घरी मोड किया माझा, वरी वाकळाच्या शेजा, मुखशुद्धी तुळशी जळ. तुका म्हणे मी पण तिथंच मुसंडी मारतो. काय करू उपचार? कोप मोडकी. बर देवाला उपचार काय केला? दरदरीत पाण्यामध्ये. पाणी कमी कण्याक, पाणी जास्त कण्याक कमी. काय त्याच्या काय देवा घरी न मिळायचे अन्न. कशात दुष्काळ पडला होता कुणास ठाऊक. 2 ठिकाणी आवडीनं कन्या खाल्ल्या. विदुरा घरच्या, बक्षुनी कन्या. बऱ्याच जणाला कळालं, बऱ्याच जणाला कळालं नाही. कळालं ते बरं. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या. परमानंदे झाला, तृप्त झाला. तुकोबरायांच्या घरच्या कन्या खाल्ल्या, तृप्त झाला. याच कारण काय नेमकं? त्याच कारण आहे फक्त भक्ताची भक्ती. देव कशालाच बोलत नाही, फक्त भक्तीला बोलतो. विठ्ठल 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 आणि त्या भक्तीच्या माध्यमातून परमात्मा मागे पुढे उभा राहे, धावे चाले मागे मागे. त्या भक्ताच्या माग चलतो, पुढं राहतो, त्याच्यावर येणार संकट आपल्यावर घेतो. त्या भक्ताचं सर्वस्वी. मला सांगा, आपले पहिले अभंग 2-3 परमात्मा भक्तीला भुलून काय काय करतो? उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती देखून. अभंग पूर्ण. राशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी. पुष्कळ चिंतन आहे, पण आपली वेळ संपली. आता आपलं चिंतन हिथं थांबवायचं. कारण का, एकदा मोठ्या प्रेमाने बसलेल्या माणसाने आतापर्यंत माझ्याकडे बघून 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 तुम्ही कटाळा. पण आता काय करा, मी आता तुमच्याकडे बघतो, विनंती करतो, एकदा तुमच्या हाताला आणि तोंडाला त्रास झाला तर झाला. की त्रास काय, त्रास झाला म्हणून 4-4 शिव्या बी मला दिल्या तरी चालतील. पण आतापर्यंत मी बघितलं, एकानं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर टाळी वाजविली नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही.
आता कीर्तनात जर आमची ही अवस्था आहे तर घरी गेल्यावर नेमकं म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठोबा जय विठोबा रघुबा विठोबा रघुबा याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पाची माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावी आणि किती असू द्यावे समाधान. देव आपल्याला ठेवतो का आपलं प्रारब्ध आपल्याला ठेवतो? मला अजून शंका काही कळाल्या नाही. महाराज मंडळी बरीचीच आहे. आपलं प्रारब्ध आपल्याला तसं ठेवतं का देव आपल्याला तसं ठेवतो? देव काहीच करत नाही. देव नुसता तुमच्याकडे पाहतो तुम्ही काय काय. आपल्या प्रारब्ध दशे आपण जे करून ठेवलेलं आहे. प्रारब्धेची जोडे प्रारब्धेची वाढे मान का सोस करी शिवाया म्हणजे मना पंढरी राय. आपलं प्रारब्ध आपल्याला खेळवत असतं सारखं. ते प्रारब्ध कधी संपत? त्या प्रारब्धाला कुठे थांबवावं? संत महात्मे प्रारब्ध तयार करत नाही. असलेलं प्रारब्ध संपवतात. प्रारब्ध वाढवत नाही. मी मौजेनं सांगत आहे. एके ठिकाणी आम्ही आमचे विद्यार्थी सगळे आम्ही एका ठिकाणी गेलो. पुण्यासारख्या ठिकाणी पाहुणचार म्हणून त्यांनी चहा ते मग होते एवढे उंचीचे चहाचे. पण चहा असा बघावा लागतो. आणि अलीकडे एक जाहिरात आली. ते बिस्किट कोणतं बघा कोणाच्या लक्षात त्याची काय ठीक आहे. नाही नाही दुसरं आहे ते पारले नाही. विठ्ठल मारी मारी ते मारी बिस्किट आहे. ते मारी बिस्किट असं गोल मोठं ताट भरून आणून ठेवते. मस्त पैकी लावून आणून ठेवते. पोरं कार्यक्रमावर आलेली होती. बुकेजलेली होती. ते बिस्किट मग अर्ध करायचं का बुडवायचं. आता ते 2-3 बिस्किटाला चहा संपला. बिस्किट शिल्लक राहिले. पण लक्ष्मण आप्पा जरा निबर मावशी चहा संपलाय म्हणला. बिस्किट शिल्लक आहे चहा ना. पुन्हा त्यांनी चहा आणून दिला. चहा या मालकीनेला वाटलं काय वारकरी आहे मागून घेते ती म्हणून त्याने ते मग भरून चहा दिला. सगळे मग भरले. नेमकं बिस्किट संपलं. चहा शिल्लक राहिला. पुन्हा आप्पा आमचा रडला. मावशी म्हणजे आता का वरडा लागला महाराज? म्हणजे आव चहा शिल्लक राहिला बिस्किट संपलं. पुन्हा बिस्किट आणलं. बिस्किट आता ते पुढे 2-3 आणून ठेवल्यामुळे आई बुकेटलेली चित्र वाजवलेलं होतं. बुकरतून लागली होती. बिस्किट संपलं.
चहा आला, चहा संपला की बिस्किट. महाराज ही किती वेळ बिस्किट संपलं आणि चहा संपलं. प्रारब्ध आपलं संपतच नाही. प्रारब्ध जर संपलं तरच आपल्याला भक्ती सुखाचा आनंद घेता येतो. प्रारब्ध कोण तयार करतं? प्रारब्ध आम्हीच तयार करतो. भगवान परमात्मा प्रारब्ध देत नाही, करत नाही, तो काहीच करत नाही. आपणच पुढच्या सुख दुःखाचं कार्य आपणच चालू असतो. आता प्रारब्ध संपवावं का वाढवावं? संपवलं पाहिजे. आणि संपवल्याला एकच ठिकाण आहे, ते म्हणजे मानवी देह. इथं आल्यावरच प्रारब्ध संपवता येते. इतर पशु पक्ष्याच्या देहामध्ये प्रारब्ध कशाला म्हणतात तेही कळत नाही, संपलं का तेही कळत नाही, आणि वाढलं का तेही कळत नाही. म्हणून आपले प्रारब्ध आपण संपवलं पाहिजे, भोग संपवले पाहिजे आणि त्यागाचं अनुकरण केलं पाहिजे. संत महात्म्यानी भोगावरी आम्ही घातला पाषाण. भोग भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद. महाराज हा जो भोग आहे ना, तो प्रारब्धाच्या अंगामध्ये असतो. भोग तो न घडे संचिता वाचुनी, पण करावे ते मणी समाधान, मनवोनी मनी मानू नये खेद. आणि संपवण्यासाठी काय करावं? म्हणावा गोविंद वेळोवेळी. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनाने बोल प्रारब्धाचा, एका जनाने भोग प्रारब्धाचा, एका जनाने भोग प्रारब्धाचा, एका जनाने भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. महाराज भोग संपवले पाहिजे. पण संत महात्मे काय म्हणतात, किंवा आमच्या प्रारब्धाला जे आलेली दशा आहे, आम्ही त्याचा त्याग करत नाही, स्वीकार करतो. त्याचा भारतीय युद्धामध्ये युद्ध संपलं, राज्याभिषेक झाला आणि परमात्मा द्वारकेला निघाले. जाता जाता कुंती मातेला भेटायला. कुंती माता ही भगवंताची आत्या. जाता जाता म्हणजे आत्यांना भेटून गेले आणि सांगितलं, आत्या आता सगळं रेगा रूपाला लागलं, सगळं राज्याभिषेक झाला, माझं कार्य संपलं, मी आता द्वारकेला निघालो, पण तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. कुंती मातेचं उत्तर फार गोड आहे. तिने सांगितलं, कृष्णा आम्हाला काहीच नाही, काहीतरी मागा. त्यांनी सांगितलं, तुला देता आलं तर तुम्ही आम्हाला हमेशा दुःख दे. काय दे? दुःख दे. का दुःख दे? कुंती माता म्हणते, दुःखामध्ये तुझा आठव राहतो म्हणून दुःख दे. विठ्ठल कितीही दुःख आली तरी बघ, संत महात्मे म्हणतात, नाम चिंतनाने दुःखाचा दाह कमी होतो. दुःख दुःख वाटत नाही.
महाराज एके ठिकाणी असं म्हटले की गर्भवासी दुःख नाही येता जाता. महाराज गर्भाचं दुःख सगळ्यात मोठं दुःख आहे नाही का. त्या मदालेसाचा अभंग तुम्ही बघा, ती उपदेश करते बाळाला. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांतुते जननीये दुःखे ध्याये मोकली, स्मरे त्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण, माऊली परिये मजालसा, सोहम जोजो रे बाळा. मला ती उपदेश करते बाळा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाण, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांग, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाण, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परिये मजालसा, सोहम जोजो रे बाळा. सुख असो किंवा दुःख असो, संत महात्मे दुःखातही परमात्म्याचाच आठव करतात आणि सुखातही परमात्म्याचाच आठव करतात. म्हणून संत महात्म्याने केलेली जी भक्ती आहे ती भक्ती कशी आहे, थोर आहे. हेची थोर भक्ती, आणि ती भक्ती देवाला आवडते. आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. राम तुकाराम